संत बाळूमामा अखंड महाराष्ट्र किंवा अखंड भारतभर तुम्हाला बाकी गोष्टी सांगायची गरज नाही। आज आपण औंधमध्ये आलेलो आहे। औंध संस्थान सातारा जिल्ह्यातील औंध या ठिकाणी आलेलो आहे आणि बाबा नंबर 7 या ठिकाणी आलेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टी आणि इथं मंदिर सुद्धा बाळूमामाचं झालेलं आहे। या मंदिराविषयी किंवा आपल्याबरोबर दादा नमस्ते, जय बाळूमामा, काय सांगताल की आज या ठिकाणी बागा आलेला आहे? आज आपल्या बागा नंबर 7 ते आगमन झालेलं आहे। आज तिसरा दिवस आहे। तर या आपल्या बागेचे कारभारी पांडुरंग बंडर तात्या, उपकारभारी प्रवीण बंडर आणि पुजारी बिरदारी। तर ह्या इथं बघा आलेला आहे। पण बघायची सेवा न्हावीमध्ये बघा होता ते आपल्या मंदिरावरती घेऊन आलेला आहे। तर आता इथं मंदिर आहे, ते मंदिराचं मी तुम्हाला सांगतो। बाळूमामाचं मंदिर इथं नवीन झालेलं आहे पूर्वीपासून? नाही, नवीन झालेलं आहे, 3 वर्षे झाले। आणि सेवेकरी बी येते, यांची बी मुलाखत घेऊ शकते। द्या की दादांकडे माहिती दादा नमस्ते, जय बाळूमामा। बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या शेळ्या-बेट्याच्या नावाने बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावाने नक्कीच तुमची सेवा करण्याचा किंवा मला व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी सेवा करण्याचा योग मिळाला। काय सांगताल थोडंसं बाळूमामांविषयी किंवा ही चाललेली परंपरा आहे, बागा अखंड भारतभर महाराष्ट्रभर फिरतोय, आज या ठिकाणी मंदिर आहे, काय थोडंसं बोलतात? या धरणीवरचा खेळ खरं तरी बोलण्याच्या पलीकडचं आहे, याचं काय वर्णन करावं। पण तुम्ही आम्ही ह्या खेळात आहोत। मामांच्या भांडऱ्याची जेवढी ताकद आहे की मामा सहज सांगतात की माझा एवढूसा भांडरा सुद्धा तुमच्या जीवनात सुख भरभरून आणायला भरपूर आहे। मामांचा प्रसाद ह्यो असा तसा नाही, कण्यार वगैरे औषध होती। आणि खरं वास्तविक पता साधे भोळे भाबडे मामा, कधी कधी 15-15 दिवस आंघोळ नाही केलं असं थोडं ग्रंथात लिखाणं, एवढं साधं मामा। फक्त एकादशीला आंघोळ, बारशीला आंघोळ करायची, एकादशीला सुद्धा करत नव्हतं, एवढं साधं मामा। आणि अक्षरशः काय सांगावे, अशा व्यक्ती आज मी ह्यांची सेवा करतोय। का सेवा करतोय तर काही काळ मी ह्यांच्यापाशी 6 महिने एक खांडमालक होती, या बकऱ्याची सेवा करत होते। आज जेव्हा एक सोनी नावाची शेळी यांनी एक एवढीचं पिलू आणलं, बरं भांडऱ्याच्या ताकदीवरती या धरणीवरती असं खेळतात की एक खांब जर म्हणाल तर स्वर्गात आहे, दुसरा खांब मामांनी मेतक्यात रावलाय, आणि तिसरा खांब जर म्हणाल ह्या धरणीवरती तर ह्या वाघानं का तर मामांची सेवा बी तशी केली। आणि मायबाप्पा त्यांना आज सुद्धा या जीवनात मागं पुढं कुणी नाही, मागं पुढं कुणी नाही। आणि लहानपणापासून आई वडील नसणारी ही व्यक्ती तुकड्यासाठी रात्रंदिवस वन भटकणारा हा जीव आम्ही पाहिलाय। मामांचं असं वेड लागलंय की त्यांनी सांगितलंय, महाराज या धरणीवरती जेवढं मामांच्या कृपेनं मला वेळ मिळेल तेवढं मी मामांना नटवण्याचंच कार्य करणार आहे। हे सूर्यचंद्र असेपर्यंत इथं आणि येणारं अनेक जीव पाहून होऊन जातील, आणि हे कार्य मला ह्या जीवनात करायचे। मला आता काही कमवायचं नाही किंवा कुठं काही मड्यावरती घेऊन सुद्धा जाता येत नाही। त्या दिवशीची एक परवा दिवशी आमोशाला एक अशी कथा की सहज यांचा आत्मा म्हणजे काय दिसतो आम्हाला, ह्यांच्यापाशी काय ह्यांची आम्ही सेवा करतो। की एक मुलगी सहज म्हणली की आम्हाला आई नाही, आणि ती थोडीशी रडली, पण तिनं आम्हाला स्वयंपाक एकदाच बनवून दिला होता। देवा धरणीवरती महाराजांनी वचन दिलं, पूर्वी तुला हिथून पुढे लागणाऱ्या शाळेला जे दप्तर लागतं माझ्या मामाला दुनिया देते, मी हिथून पुढे तुला काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, असं आत्मा असतं धरणीवरती। म्हणून तुझी दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज। मामांचा वेडा झालेला बस, त्यांची सेवा जरी या धरणीवरती आम्हाला करायला जरी मिळाली ना तरी आम्हाला एक वेगळा आनंद वाटतो। देवा आज या ठिकाणी आता खांब सुद्धा उभारला, काय म्हणतात त्याला? ह्या खांब म्हणजे असा खांब आहे मामांनी की त्याला मामांनी मगाशी बोलून गेलो, एक खांब आहे वैकुंठात तुम्ही मार्मिक भाषेत आणि दुसरा खांब आहे मेतक्यात, आणि तिसरा फक्त या धरणीवरती खांब ठोकणारा मामाचा येडा असेल कोणतरी, शंकर खरात आहे। आणि हे आम्हाला पाहायला मिळतंय। तेव्हा हे खांब काय कार्य करत असतो, त्याला जरी स्पर्श जरी केला तरी मायबापा माणसाच्या पाठीमागची इडा पिडा भूतबाधा नष्ट होती। मग त्यांनी हे धरणीवरती एक तिसरं काम केलंय, आजपर्यंत हे तिसरं काम। मामांच्या नंतर मामांचा एक लाडकाच करू शकतो, हे दुसऱ्या शिकलेल्यांचं काम नाही। मामांनी सहज सांगितल्यावर जे शिकलंय ते भकलंय,
आलं का लक्षात? इथं भोळ्या बाबड्यांचं काम आहे. येड्या बागड्यांच्या पावसाची बकरी बिकरी राखणं एवढं सोपं नाही. चिखलानं भरलेली पोरं असतात. कसं असतात ही चिखलानं भरलेली, पण एकेकीचा सांभाळ बघा. त्या गायीचा सांभाळ आज देवी म्हणून तिच्याकडे बघितलं जाते. हो, काय म्हणून बघितलं जातंय त्या गायीकडे? तेव्हा माधुरी आमची शेजारी आहे. आज हे आमच्या रायामामा सेवा करतात माधुरीची सेवा करते त्या घोडीची. पण त्या घोडीमध्ये त्यांना देव दिसतो माय बाप्पा. हर एक जीवावरती तर माया. आणि या धरणीवरती काय आहे की प्रत्येक जन्माला आल्यानंतर इथं कसं सांगितले देव कुठं आहे? अरे भरला गंधाटा हरी दिसे. देव कुठं नाही, देव तर चराचरात आहे, देव तर कानाकानात आहे. देव तुमच्यात आमच्यात आहे. फक्त पाहायची नजर कशी प्राप्त होईल तर पहिली संतांची संगत धरावं लागेल. आणि संतांचं आवडतं माय बाप्पा हे असे व्यक्ती असतात. ह्या व्यक्तींची आम्ही सेवा करत असतो. आणि ह्या जीवनात सुद्धा मामाने आम्हाला काय दिले हे सांगण्याच्या पलीकडे यायचंय. देव काय कसं असतं की आपण किती जरी या संसारात केलं पण देवाने एकदा असा वर हात जर केला तर देवा काय बी होऊ शकतो. धरणीतनं पैसे काढणार आहे पण त्याचं कोडं सोडवणार आहे. एकेकाच्या घरात जर येड्यापिडा जर असली ना देवा तर त्याच्या घरात जाऊन माझ्या मामाने त्या भिंतीला चपलानं ठोकले. आणि परत जर हिथं जर येड्यापिडा जर राहिली तर या भिंतीला ताकीद देऊन आले. हा, त्यांचं बोलणं सहज आहे. ज्या दिवशी ही झाडं उभ्यानं पेटतील त्या दिवशी बाळू धनगर नाही म्हणून समजा. अरे जोपर्यंत म्हणजे तुम्ही कुठून बी हाक मारा भक्ताच्या मी टाच खाली उभा आहे. आणि एवढा देव काय की माय बाप्पा मुळे महाराजांनी एकमेव साधू संत गुरु शिष्यांचे अनेक जोडे आहेत. पण इथं गुरुनी शिष्याला असं काम दिलंय की देवा धर्माचं तू बघायचं नाही, तो फक्त आडल्या नाडल्यांचं दीन दुबळ्यांचं गोर गरिबांचं बघायचंय. अशी गुरु शिष्यातली फक्त धरणीवरती एकच जोड आहे. मामाने सांगितलं गुरुजी असं तसं नाही, सूर्य चंद्र असेपर्यंत गोरगरिबांची अडचण सोडवीन आणि येड्या बागड्यांचा सांभाळ करीन मी शंकराचाच अवतार. आम्ही सुद्धा मायबापा ही सेवे करे. काय सांगावी एकेकाच्या कथा इथे सोपं नाही. हे समोर जो मुलगा उभा आहे ना मायबापा, आईला काय झालं होतं कॅन्सर. 90% कॅन्सर, 10% फक्त रक्त अंगात व्यवस्थित राहिलं होतं. पण ह्या मुलाने अगदी आत्म्यातून सांगितलं माझ्या मामाला, ए मामा तुला दिहच पाहिजे तर माझा घे पण माझी आई मला धरणीवरती पाहिजे. देवा त्यांनी हातावरती टॅटू काढलाय. उगाच इथं येडी बागडी बी नाही देवा. हो देवा बरीचशी भांडणारी आहेत. अनुभव सगळ्या महाराष्ट्रानं किंवा भारतानं घेतलाय की भाकणूक झाली त्या भाकणुकीप्रमाणे उन्हाळ्याचा पाऊस पडला. हे बोलण्याच्या पलीकडे मामा मामाच आहे. आणि त्यांचा हर एक शब्द नवे नवे आजपर्यंत खटा म्हणजे ठरलाच नाही. मामांनी मागं सांगून ठेवलं होतं की बाबा ही महामारी अशी येईल की सगळं द्यावं म्हणजे उंदराच्या बिळात जाऊन बसतील. बाळू धनगराचा झेंडा बाकी धोंड्या माळाव फडकेल. झेंडा धोंड्या माळाव 7 तास समुद्राच्या पलीकडनं आहे. बाळू धनगराचा राजवाडा बघायला दुनिया येईल हे मामांचं तवाचं शब्द होतं. न्यूझीलंड मध्ये मंदिर पण बांधले. तर असं माय बाप्पा फक्त ही सेवेकडे पाहून आणि ही जी आता उभारलेले हे सोपं नाही, हे बोलण्याच्या पलीकडचे आहेत. ह्यांनी तर देह वाहून घेतला आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही बी त्यांचं सेवक आहे. आमचं सुद्धा संसारावरती का लक्ष लागत नाही तर हे देवाने एकदाच एवढं असं दिलं की बस हिथून पुढं फक्त सत्याला लागतंय काय धरणी हो काय लागतंय? अन्न वस्त्र निवारा हे 3 फक्त मूलभूत गरजा आहेत त्या. मग वर सोन्याचा बंगला किंवा सोन्याची कौला असावी तर असा विचार नसावा. भलं फक्त पावसापासून उन्हापासून वाऱ्यापासून फक्त व्हावं. आणि हिथं चालल्या हो काही माधुरी तेव्हा काही ही आली अक्षरशः काय सांगावं. 6 वर्ष झालं वेळ जाऊन तिची सेवा करतात देवा. हा, आणि हिथं कार्य एवढं सोपं नाही देवानं. ही जे चाललंय ही ईश्वरी लीला त्या सत्यता आम्ही आहोत. ह्याच गोष्टीचं आम्हाला धन्यता वाटतं. आज मी बघ्यात सुद्धा सेवा केली, मामांची आता सेवा करतोय. आणि मामांची सेवा करताना मला ह्याच्यातच एक मोठा आनंद होतोय. तुझी दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. हातीमध्ये तुकोबरायांनी जसं आशीर्वाद मागितला तसं मी बी बाळू मामाला सांगतो हे देवा अरे तुझ्या सेवकाची मला सेवा करू दे. आणि ह्यांचं कार्य तुझ्या नावाचा झेंडा यांनी सूर्यचंद्र असेपर्यंत नवदी हाय तोपर्यंत काहीतरी तुझ्या नावाचं करून दाखवू दे. हीच फक्त इच्छा अपेक्षा देवा. बोलावडी एवढं कमीच आहे. मामांचं काय सांगावं ग्रंथाचं भांडार आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने राजा घोड्याच्या नावाने एकेकाच्या शरीरात इथं आम्ही असंही पाहतोय की एकेकाच्या शरीरात किडण्या नाहीत पण त्यांची शरीर डॉक्टर सुद्धा अक्षरशः चकित होऊन म्हणतात हे शरीर चालतं कशावरती तुमचं.
नक्की चालतं कशावरती? म्हणजे अशा व्यक्ती सेवेला येतात ते फक्त दरवर्षी 1.25 महिना सेवा करून जातात आणि मायबापा आज सुद्धा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ज्या देवाची तुम्ही भक्ती करता त्याच्या नावाला कुठेतरी अन्नदान करा. हे तुमचं शरीर चालतं कशावरती? म्हणजे मायबापा मामांचं भक्त असं तसं नाही. आम्हाला पाहायला मिळतं म्हणजे आता या मुलाची आई कथा सांगितली, आई 90% कॅन्सर देवाचा, 10% भक्त व्यवस्थित रक्त, आणि त्यानंतर या मुलाची या देवाची भांडण आणि याने जिंकलेला. आज जर म्हणा तर आई देवा क्लिअर खट्ट एकदम 100% ओके रिपोर्ट आहे. म्हणून देवाच्या चरणात पडू नये, कुणी बी देवाच्या पायात पडून राहत नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावाने बोला बोला बाळूमाच्या शेवण्याच्या नावाने त्याचबरोबर घोड्याच्या नावाने बाळूमामाचं मंदिर स्थापन झाले 3 वर्ष झाले. 3 वर्षानंतर जे काही सगळं मंदिर पूर्ण जागृत आहे, त्याच्यात कुणालाही अलाउड नसतो. पुजारी एक म्हणजे मी आणि आमचे महाराज माढव्याचे कीर्तनकार महाराज आहेत रमेश बुवा. काल इथं आपल्या इथं बगा आलाय, बगा नंबर 7, बग्याचे कारभारी पांडुरंग बनकर तात्या, पुजारी बिरुद आला. तर इथं एक बकरा दगावला होता, म्हणजे मरण पावला होता. तर त्या बकऱ्याची तिथं आपल्या इथं समाधी बांधली गेलेली आहे. म्हणजे मेंढी माऊलीची समाधी अख्ख्या भारतात पहिल्या अख्ख्या महाराष्ट्रात पहिली समाधी ही औंधमध्ये यमाई देवीच्या पायथ्याला या बाळूमामाच्या मंदिरामध्ये. बोला बोला बाळूमामाच्या नावाने त्यांचं असं नियोजन आहे की ही समाधी जेवढा आत्मापुरा सुंदर आहे, एवढे ह्या जगासाठी हे मंदिर मी सुंदर करून जाईल आणि एवढा मामांचा महिमा या सूर्यचंद्रापर्यंत माझ्या माघारी ह्या मंदिराला कोणीही वारस नाही आणि राहणार बी नाही, राहणार सुद्धा नाही. जसा मामांचा जगाचा काळ जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच ही मंदिर माझ्या ह्याच्यात आहे. आणि माझ्या माघारी या मंदिराला कोणीही वारस नाही काय. आणि जरी कोण म्हणेल बाबा मामा आता गेले, आपण हे प्रवृत्ती करू. मामा माझा म्हणजे खैराचा इंगोड आहे आणि खैराचा फुटा जर बसला कुणाला तो निघणार सुद्धा नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या शरणीच्या नावाने बाळूमामाच्या राजा घोड्यांच्या नावाने